मुंबई महापालिका नापास. मुंबईतील सायन काय नाही सांग आता धर खाऊ खाल्लंय तुका तू गेलेला कुठे? फिरोक आणि अंडी नाही आणता आली, हे आणता आलं. अंडे आणू. तू आज काय खाणार? आज काय म्हणजे अंडे आणू, पैसे नको माझ्याकडे. मग हे नाही काय आणायला पैसे घेऊन होते. जातो. ते 10 रुपये होते. हे 10 रुपयाची येत नाही. मग किती रुपयाचा माका काय माहिती सांगत होतं तरी मी म्हणणार विचारणार होते तुका. रेडी नाही ते हं? तयार नाही. तयारच आहे. कधी खाल्लंच असत तर माहीत असत. हे मला नको सांगू, खाऊन मला कंटाळा आलेला आहे. कधी कधी खाल्लेलं खाल्लं कधीच ता सांग. मी नेहमी थायलंडला गेलं तेव्हा हेच त्यांच्याकडे हेच जास्त फेमस असतं, पण मला होय. नाही आवडत. काय माझं चार्जर तिकडे लाव. थायलंड का म्हटलं. मग बँकॉक थायलंडला झालं ना. आता माका काय माहिती खय येत आता. एवढं माका माहित असतं तर हेच खातात. पण एवढं माका माहित असतं तर मी गेले नसते. घ्या बस. तू आंघोळ कर आता. वाजले किती? माका नाही राजापूरच्या बाहेरचं गाव माहिती. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर थेट आम्ही ब्लॉग आता ह्यो रात्रीचो चालू करते थेट 8 वाजता. तर मी आता इलोय घरी. अवतार जो बघितला अशा ना आजचो जबरदस्त हा अवतार. ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट आहे बागेत आहे. हा बागेत आहे. ते का ना काळी माती हवी त्याच्यात कसं माहित आता या तोडून जरी लावलं ना तरी जगतात. हा? ते का मांडव घालूक लागतं चांगलं. तर आज दिवसभर बिझी होतो. दिवसभर म्हणजे तिकडे थोडी पडवी काढूशी या तर ते पडवी साठी ना मिस्त्री होतो. खायचं कार्ड बघू कसा सोल करता आता लगेच तर त्याच्यामुळे तिकडे बिझी होतो दिवसभर. काय आपण ब्लॉग करू भेटलो नाही. तर आता इल्याच्या नंतर आपण आपला ब्लॉग चालू करूया. तर आजचा ब्लॉग काय असत तो सगळं आगळं वेगळं घरातलोच. आपण येताना ना ब्रेड घेऊन इलंय. अरे कवटा हाणू कवी ती ब्रेड मध्ये हे करूक झालं असतं. मग तसे नाही कापूचे नसतात ते, त्याची साला काढायची वरची ही. जरा 2 मिनिटं थांब. सांगू नाही. अरे का काय मी काढते ना 2 मिनिटं शांत बस. काय बोलायचं हे आता? पिंक कलरचं आहे. मग पिंक कलरचा दवा व्हाईट कलरचं पण असतं. नसता ता नाही तर ता दुसरा असता. अरे त्याची ही काढ साला काढ आता कापू. 2 मिनिटं बाई असंच काढतात. तू गप्प बस. नाही रे बाबा. अरे त्याचं सगळं रस जाय तो. हा तू ना खरंच माणूसच आहेस ना. हा इथे 2 मिनिटं शांत नाही बसणार. नॅचरल आता नॅचरल दाखव जरा माका. मी पण पहिल्यांदाच खाते ना तर आपण कधी खाल्लेलं नाही. हे आमच्या बागेत होता एक. आता जबरदस्त झाले म्हणजे भरपूर झाले. फुला पडले. हा फुला पडले आता. हे बघ, हे बिया असतात. ओ लुक ॲट दिस. छान आहे कलर वगैरे छान. शेपजा सारखे. हे छान. 100 रुपयाचं एक आहे हो मार्केटमध्ये. 100 रुपये किलो वाटतं. एक म्हणते तरी पण किलो म्हणते. भारी लागतात. आहे कधी ते. आपण पहिल्यांदा खातोय लाईफ मध्ये. 30 वर्षाचं झालंय. पण हे आताच आलं. आता ह्याच्या पहिले नव्हतं हो इंडियामध्ये. आता पण हो पहिल्यांदाच मी खातोय ड्रॅगन. मस्त मीठ टाकायची गरज नाहीये. चांगलं गुड मीठ टाकतात. बघ मीठ टाकून बघ जरासा. नंतर मीठ टाकून खा. बघ कसा लागता. तर पांढरा असताना तर आंबट असता. ह्या ना ह्या नॅचरल वाला म्हणजे कसा ह्याचा ऑर्गॅनिक पावडर बिवडर केमिकल वाला नाही. गोड आहे ना. मग मस्त लागला माका पण. ठेवून दे पप्पा. पप्पा
त्यांनी वेळीच त्या अधिकाऱ्याला मॅनहोलमधून बाहेर नाही आता पांढरे पांढरे ठाकरेंनी यावरून महापौर ऋतू तावडे यांनी तर बरोबर नाही किती आणलं याक एकच दिला तयार झाली असेल तर पायात माती बघ किती खंडीवर आहे. पाणी होतं ते बिया ठेवून रुजतात नाही मग त्याची फांदी तीच लाव तुकडं लावायचं मस्त बाय बोली घेऊन जाय तुम्ही जावा एक एक घेऊन आणि आपापल्या बायकोन का द्यावा जणू पण येलो ना तर बाय बोली तुम्ही आपल्या बायकोन का द्यावा एक एक. तर आता आपण फ्रेश वगैरे होऊया त्याच्यानंतर पोटपूजा करूया. भूक तर लय लागली आपणा तर आपणा वाटत नाही आज काय असं त्या आता बोलतो की कवटा घेऊन यायचा तर मला काय माहीत आज त्यांच्यासाठी तर हा कालवा होते आज माका वाटतं उपाशी राहावं लागणार हा. सुकाट बाजू नको मी सुकाट खायतच नाही. जाऊ दे मी काय बोलतो डायटिंग वरती आहे. काय खाव काय तू देशीत हा तुका सांगतोय मला भूक नाही तरी ना जबरदस्ती तू नाही काय ना काय बनवून जेव घाल. दिवसभराचा घरी आल्यावर तर जेवायला नको लाडात सांगता येते. एक नंबर झाली तो पण बटाटा टाकू खाणार आहे. एवढं पीठ आहे ना त्याच्यात टाक. बघ कसं गरम गरम लागला गरम 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 आहे तर गरम गरम नाही लागला. ते जाम लावून देऊ ब्रेडला सकाळी खाऊ ते. प्रेमाची बायको केली ना की असा काय ना काय भेटता मग खाव. आता दिवसभरानंतर आत्ता येईल टॉन टाकू असा. मी 10:30 वाजता वरती चढलेला 1 वाजता खाली आले वरना माळ्यावर ना. काय एवढा झाडलं माळ्यावर बघितलंच काय होतं ते आणि कसं टाकून ठेवलं होतं ते माका काय माहिती. हाय जागा म्हणून हवी तशी सामान आणून टाकून ठेवायचा. मग 3 तास माळ्यावर होता तू. किती वर्ष झाडलेलं नाही लॉकडाऊन पासून घर बांधल्यापासून आई म्हणता एकदा टाइम झाडला होता. ते मांजरा कशा बोंबाटतात त्यांना काय घातलं नाही मग अशी झालं त्यांचा खाऊन ते का तर बोंबटच झाले. मग त्यांका नाही नेत वांगडी नेत वर हा माळ्यात. तरी मी ते फळ्यांच्या इकडचं उचलून झाडलंच नाही. त्या तिकडे राहायचं आणि प्लस त्या भांडी वगैरे एका कोपऱ्यात होती ती तिकडे पण नाही काय केलं. तरी पण एवढा वेळ गेला. आयन तरी किती बोचकी टाकला कपड्यांची. तवसर संपवलंय मी हे. हा मग हे आहे ते खा आणि हे मग जेवला सगळं. ओके चला आपण टीव्ही बघताना आता टाइमपास करूया तोपर्यंत ते होत आहेत. आई भात पूर्ण झाला. इकडे आपलं ब्लॉग चालू आहे माहितीच नाही तू ब्लॉग बघतस माझं. वा हुशार आहे आपली बायको. मग कालवा खाऊन हुशार झाली. बस खाल्ला तेव्हाच पाणी येला तेव्हाच पाणी कमी झाला आता कांदळातला. रोज कालवा खातास ना म्हणून. किती मग आणि माझ्यासाठी पापड भाजला आणि बटाट्याची भजी कापड. तर जाऊया भूक लागली जामा जेवूया आता पोटपूजा करूया. त्या काय बायकोन बनवलेला हात बायको नाही सॉरी बुग्गू बुग्गू काही असतं फिर काही असू तू म्हण काही असू नाव घेत नाही पोरगा. काय म्हणतो तू. वय ते अहोच कन्वर्ट झालेले वय मध्ये. वय अहो हे कॉमन झालं आता जुनं झालं. हो आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे म्हणून हे आता नवीन वय चालू.
आणि माका डाळ हा ते माका. काय खायला घेतलीये डाळ डाळ. उठले असतील आता. पाऊस लागत असत तर पावसात ना उठता कोणा इकडं काय सकाळपण पाऊस लागता. ती लेट जातं ना कामाला 7, 7:30 पर्यंत उठून उठतात. पाणी येतं 7 वाजता. किती वजन आहे? काय करतेस? वजन किती आहे म्हटलं? डबा भरला घेऊन जा. जा पिशवीत आण जा मी भरून. नाही आणणार. पिशवीत भरून आण जा. तयार करून देणार आहे. मग तू भरवायला पण बरं. सगळा डबा वगैरे तिथे भरून ठेवला. तो फक्त बंद करून घेऊन अरे पण मैं क्या बोलता हंता तो क्या होता घेऊन ये जा. असं काय करतं ओळखीचं तर दिसतं. हा बघ हा पण ह्या पोरग्याला पण मारलं. काय का? अरे तो लोहगडवर ना झाला सगळं. याला घेऊन आलेला. सॉरी स्वतःच्या दुसरा याला घेऊन आले. चालतात आता सगळ्या. तिच्या स्वतः हा पण होता तिचा प्रियकर आणि तो पण होता. हा, मग त्याला बोलवून त्याला मारलं. एका टाइमला ती 2-2 अकाउंट चालवत होती. त्या बघ कसं तोंड धुता बघ. मांजूर तोंड धुता बघ कसा. झाला सगळा खाऊन तेव्हा तर तोंड दुखलं. सकाळी उठल्या त्यांना आधी पहिलं भात घालता. तर आज काय भातच उरलेलो नाही. बिस्किट घातले खाल्लानी नाही. बिस्किट ती खात नाही त्यांना नाकोत नाही ती सवय नाही गोडसणाची आवडत नाही त्यांना लहानपणापासून लावले नाही वाटत बिस्किट. आज जातं ना बाजारात बघ ह्या काय हाया मग नाद करतं की तू तालुक्यामध्ये. काय केलं? काय नाही उठ जाऊन दे. माझ्याकडे गुच्ची देऊन तो धूर झालो बघ धूर आग लागली काहीतरी. आणि तू बघदा मच्छर जाऊन दे होऊन दे धूर अजून. लाईट बिल वगैरे भरायचे ते मच्छर पळत जा दूर. विषय टाळत बसते. आपण देखील आता जाऊया कामाला. वाजलेत 8:15 झाले. पावसातला घे बाबा ह्या महिन्याचं पूर्ण पात्राची भाजी. हा माहित आहे माका. तर कालचा ब्लॉग आपण इथे कंटिन्यू करतोय. आणि पाऊस काय सीन झालाय. जबरदस्त वातावरण झालंय. हा केला. अरे मोबाईल पकड. मी म्हटले तूच पकडतोय. कसा असेल अरे आता जा पाठीचा अजून तर तू पूर्ण दिसेल. असे हात येऊ लावण्यातलं रेनकोट काढलं गेल्या वर्षीचं वर्षानंतर काय होतं त्याचा वापरात काढलेलं वर्षानंतर. अशा रेनकोटाची वर्षानंतर आठवण होता. आता लावणे आणि शक्यतो तर बाईकवाले पण हेच वापरतात. बरोबर पडता तो. 1000-2000 रुपये घालण्यापेक्षा 100 रुपयात काम होता. माझा आहे तर रेनकोट 1200 रुपयाचा. आईन घातला. आई म्हणता 12 रुपयाचा पण उपयोग नाही. ओरिजिनल करताय. ओरिजिनल झील काय फरक नाही म्हणजे किती पण आहे ना किती पण हुडू दे पाणी अजिबात जाणार नाही. 100 रुपयाची कमाल. ताईचा फोन. Yeah.